आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज किती भारी रस्त्याने चालतोय आपल्या कोकणामधल्या. तर बघायला तयार राहा, आवडलं तर सबस्क्राईब करून टाका. आपल्या भावाला बाच्ची या. इकडे काय दिसतंय? आईला इकडे काहीतरी दिसतंय मला. अरे भाऊ इथं डॉल्फिन मासा ही बघा का भाऊ, डॉल्फिन मासा ही मला दिसते. मेहनत फक्त माझी एक व्हिडिओची, पण त्या पाठीमागची लय मोठी स्टोरी असते. मला मोबाईलवर एडिटिंग करायला 7 तास लागतात. एक ब्लॉग 7 तास. 10 ते 11 फूट लांब आहे भाऊ, 10 ते 11 फूट लांब. ही बघितलं का किती मोठी आहे ती? हे पापलेट तरी बघा भाऊ, हे बघा किती बारक आहे. हे बघा एक नंबर वडा होता भाई. ह्या सुमसान रस्त्यावर कोणीच नाही आणि माझ्या सायकलचं काम निघलंय तर मी स्वतःच करू शकतो, कारण की माझ्यापाशी सामान आहे तेवढं. आणि बरीच जण कमेंट करून म्हणते की स्वतःचं काम तुम्ही स्वतः करता का? नानवलीमध्ये सकाळ सकाळ तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो मनापासून. ही आहे नानवली गाव. काल रात्री मुक्काम इथं होता. मॉर्निंग मित्रांनो, हर हर महादेव. गुड मॉर्निंग फ्रॉम नानवली आणि कोकण कोस्टल राईडच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या व्लॉगमध्ये. सध्या राग आपण कालच्या व्लॉगमधून बघितलं की मी नानवलीमध्ये थांबलेलो, कशी पार्टी केली ती खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. मी तर म्हणतो ना भाऊ, तुम्ही खरंच तुम्ही कोकणामध्ये येऊ नका. कोकणामध्ये जर आलं ना, हे केले माणसं तुम्हाला जाऊन देणार नाही. ते प्रेम करून एवढं प्रेम करणार, एवढं प्रेम करणार, तुम्हाला जायचं मनच होणार नाही माघारी. तुला सामान लोड करायचं आहे. सगळी पोर हाय अशी अजून झोपले ते बेफाम झोपले ते भाऊ. इकडे टेन्शन घेतलं ती पोरलं जास्त. ही आपली सायकल आहे इथं, हिला घेऊन आता इथनं असं वर निघायचं आपल्याला. शक्तिमॅन 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 म्हणलं कुत्र हलवतं शिपोट. बघा सगळे झोपले तेव्हा आहे, तेव्हा कसं झोपले तेव्हा दोघं तर. चला आपलं सामान घेऊ, आपण पोरांची वाट बघू. थोडी नॉर्मल झोपल्या ती मस्तमध्ये भाऊ. तिकडे आता पुढं मला 5G भेटणार नाही कुठं. मला मग पुढे तुम्हाला आदगावच्या पुढे नेटवर्क भेटेल. आसगाव आदगाव आसगाव किती किलोमीटर आहेत ना? आदगाव 5 किलोमीटर. 5 हां हां हो 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 हो. आता फुल डायरेक्ट आता मोठी गाडी घेऊन यायची, आता थार घेऊन यायची डायरेक्ट आता. हां. आज सकाळ सकाळ भावानं पाऊस पडला होता आणि एवढं भारी वाटलं का नाही मला ती पाऊस सकाळ सकाळ असं. म्हणजे रस्त्यावरती पाणी बघून मला एवढं जास्त भारी वाटलं का नाही. टाईम मी नाशिकमध्ये पाऊस बघितला होता समजलं ना, तर अजून पाऊस नाही बघितला भाऊ मी. तर सायकल आहेत, हलकी सायकल नाही आपली. राईडला सकाळ सकाळ सुरुवात. कोकणामधलं एक गाव काल खूप छान प्रकारे कवर केलं आणि आता निघालेलो आपण पुढल्या गावामध्ये. आजचा आपला मुक्काम कुठला? श्रीवर्धनच्या पाठीमागचं कुठलं? श्रीवर्धनच्या पाठी. हां नको भाऊ. सकाळ पाऊस बघितलं एका वर्षानंतर मला खूप जास्त भारी वाटलं मला. आणि बस आता निघलेलो आहे आपण. तर चला आजचा मुक्कामाचं काय ठाव ठिकाणा नाही आपला आज, एवढं काय मी पण बघितलं नाही. बस चालतोय आणि आपली अशी काही मंजिल नाही भाऊ. मला त्या ठिकाणी जायचं आहे भाऊ. जिथं भेटेल तिथं थांबायचं, जिथं भेटेल तिथं खायचं आणि चालायचं पुढं असं. इकडे तिकडे चवंगडे हा हरिनामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे.
तुम्ही बघितलं ना 7:30ला आज निघलो होतो, तर 7:30ला निघल्यानंतर ना किती जास्त चांगल्या गोष्टी, किती भारी भारी व्ह्यू बघायला मिळतं. बघितलं ना ड्रोन सीन, हे समजा गोष्टी एकदम भारीपैकी बघायला मिळते. जर तुम्ही सकाळ सकाळ राईडला निघला तर बरं का, नाहीतर मग ते निघायचं 1 वाजता, त्यात काय मजा नाही. हरारमध्ये बाबा बर कुठला आहे काय ना मी दिघितला दिघितलं हो तिकडे गाव ते गाडी घेऊन आलो ना आमची अच्छा घे फोटो घे. तेव्हा तो थांबलो नाही हॉटेल आता ठीक आहे ना. नागाच्या गावात काय मी नाश्ता नव्हता केला, तिथं नाश्ता करून बघू काय एकदा, म्हणजे विचारून बघू काय लोकांना हाय काय काय नाश्त्याला. आणि आज दिवसभर आपण अशाच रस्त्याने जाणार आहे. कैसा 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 हा 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 गया रे काम से कैलिपर पूरा. ये देख लो बच्चा, ही बघा बघा लायनरची कंडिशन बघा, लायनरची कंडिशन बघा किती झिजला बघितला. मी म्हणतोय सायकलची एवढी जाम का चाक चालतंय, जाम का चाक चालतंय. मी आवडली होतं ना समजी साईड, ही साईड समजी मी आवडली होती ना आतमध्ये, तर ही कुंड याला दाबत होतं. ठीक आहे, हे कुंड काय एक्स्ट्रा लायनर्स आहेत ती मी आता बसवणार आहे. ठीक आहे ना, ये सब साथ में चीजें लेके चलना पडता है बच्चा, समज गया ना. नाहीतर लय अडचण ती लय अडचण. ह्या सुमसान रस्त्यावर कोणीच नाही आणि माझ्या सायकलचं काम निघलंय तर मी स्वतःच करू शकतो, कारण की माझ्यापाशी सामान आहे तेवढं. आणि बरीच जण कमेंट करून म्हणते की स्वतःचं काम तुम्ही स्वतः करता का. मोठा डाऊट असतो की जर सायकलचं टायर पंक्चर झालं, जर ब्रेक फेल झालं तर तुम्ही कसं करता. तर हो आम्ही स्वतः करतो काही वेळेस. जर जवळ ऑप्शन असेल तर मी जवळ जातो. ठीक आहे, कारण की जवळ सामान मी उडवत नाही, ती फक्त एमर्जन्सीसाठी असते. तर 3-4 कॅलिफर एक्स्ट्रा मी घेऊन ठेवतो. कुत्रं समजा आले पाण्यातनं भिजून. हे बघा मोठी लाट आली तेव्हा, कसली मोठी लाट आली तेव्हा, तेव्हा दिसली का तेव्हा. बापरे कसली मोठी लाट आली, या गेली गायब झाली, गायब झाली भाऊ. दुसरी यायला लागली, दुसरी यायला लागली, यायला लागली, यायला लागली, यायला लागली, लागली 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 झाली 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 झाली. सागर किनारे दिल ये पुकारे, तो जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सागर किनारे. काय दिवसामध्येच आपल्या कोकणात पाऊस चालू होतोय, लक्षात राहून द्या. म्हणजे काय दिवस राहिले, काय दिवस, फक्त थोडे दिवस राहिले त्या 5 तारखेनंतर ना महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू असणार आणि त्यातमध्ये जाम मजा येणार सायकल राईड करायला. हिरवगार समधीकडे असणार, ड्रोन सीन येणार, लोक चांगले भेटणार, मजा येणार खूप जास्त. गणपतीमध्ये मजा येणार, गणपतीत कोकणात लय मजा असते गणपतीत. पावसाळ्यामध्ये इथून किती भारी झरणा येत असाल ना, इथून पूर्ण हिरवं गार एकदम हवेनं असं पूर्ण हे जे असं का आपले केस कशी हवेने करते ती तसे पूर्णपणे गवत असं करणार. बापरे काय चढ लागलाय, काय वळणं आहे ती खतरनाक भाऊ. सायकल ढकलून पाख्या चढायला मला फेस आलाय. फेस माहीत नाही पुढलं गाव कवा येईल कवा नाही, पण भारी वाटतंय बरं का. पावसाळ्यामध्ये खरंच ही किती भारी दिसत असेल ना भावांनो, म्हणजे किती भारी दिसत असेल. थोडा विचार केला पाहिजे आपण, कसली वळण आहे ती राव इकडं. मावशी चढाई किती अजूनही. हां बापरे, आता गाव किती लांब आहेत ना अजून. बरं ठीक आहे. तू बरं कसलं असतंय ते. अरे बापरे, हे हे हलतं या. हा मग ते जीवन आहे. त्याला बॉईल करावं लागतं. अच्छा ह्यातनं मधनं काढायचं हे. हा मग काय होतं ठिकाणी अच्छा त्याला उकडायची. हां काय नाही माहिती. आणि भाजी बनवायची. अच्छा काय म्हणतो मी ते. चांगलं लागत असं ना, मस्त टेस्टी. टेस्टी. फायनली उतार लागलेला आहे भावांनो. हा बापरे, पूर्ण घामानं भिजून गेलो, लोटपोट झालो, त्यानंतर कुठं जाऊन मला उतार लागलेला या. येस आता थोडं बरं वाटतं या. वेलकम टू आदगाव. सलग आपण आदगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि या आहेत ना मला तुम्हाला काहीतरी खतरनाक गोष्ट दाखवायची सध्याला. भावांनो
ही शपथ आवाजावरनं समजून जाताल की काय भानगड आहे नेमकी ती. आता बघा ओय भाऊ समुद्र खवळला ह्याचा अर्थ असा की पाऊस लवकरच येणार या लवकरच पाऊस येणार लक्षात राहून द्या. बापरे भावांनो ही बघा पाणी बघा भावांनो समुद्र खवळलाय पूर्णपणे आणि जी पाणी येतंय का नाही एवढं मोठं लाटण आहे बघा माझ्यापाशी पाणी आलंय. बापरे बापरे पाणी तेव्हा कुठे गेले पाणी तेव्हा पाणी कुठे गेले तेव्हा ओय पाणी कुठे गेले तेव्हा. आजचा व्हिडिओ खूप जास्त खतरनाक होणार आहे रे मी आता सांगतोय तुम्हाला सर्वांना. मला माहिती तुमच्या मनामध्ये काय आलंय ती इथं ड्रोन सीन घ्यायचा आहे तुम्हाला सर्वांना बघायचा आहे मी पण दाखवायला एकदम तयार आहे. सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. ओय, 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 पाणी आलं बाबा भिजलो असतो कसलं. ओ भाय ही बघा होय होय कशी मोठी आली लाट होय कशी मोठी लाट आली या. हो नाश्त्याला काय आहे वडापावच आहे दुसरं काय नाही द्या वडापाव. चला वडापावच खाऊ आता. इकडे तुमच्याकडे पुरी भाजी मिळत नाही पुरी भाजी भेटत नाही इकडे मग जास्त काय मच्छी खातीत ना मच्छी. सोलापूर बाबा कोकणातला वडापाव ट्राय करणार नाही. एक नंबर वडापाव झालाय. ओके हां फोटो घ्यायचा आहे घ्या ना. व्हिडिओ बघता भाऊ सबस्क्रायबर भाऊ कुठल्या पण ठिकाणी भाऊ कुठल्या पण ठिकाणी आपलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे आपण. चला घ्या फोटो घ्या. हे कसला मासा आहे ही छोटा पापलेट आहे भाऊ ही मासा तरी बघा किती बारका आहे बघा ही किती मोठा होतो हा मग हे पिल्लू आहे का बारीक. अच्छा जायात घावलं डायरेक्ट आलं मेलं आहे का मेलं यार. हे पापलेट तरी बघा भाऊ नाही बघा किती बारका आहे हे बघा. काय ते सुकट का बोंबीला असते ना काहीतरी तर ती समजा हातरलं येत रस्त्यावरती म्हणजे वाळायला. आणि इकडे कावळं बिवळं ह्याला काय खात नाही तर आपल्या इकडे कसं कावळं असं हातरलं असतं ना गायब करून टाकलं लागेल 2 मिनिटांमध्ये. ही बघा पूर्ण असं हातरलं ह्याच्यावरती बघा आहे का. ही ह्यांच्या सांगा बोटी अशाकडनं आता लावून घेतली त्या कारण आता पाऊस यायचा त्यामुळे समजा बोटी साईडला काढले ते ना ह्यांना आता. आणि ही बघा आता असं आपल्याला नदीकडं आपलं असं जायचं आता. आज मी तुम्हाला दाखवणार की मी आज किती भारी रस्त्यानं चालतोय आपल्या कोकणामधल्या. तर बघायला तयार राहा आवडलं तर सबस्क्राईब करून टाका आपल्या भावाला बच्ची.
अगं बाय काय रस्ता दिसतोय ग. अगं बया आणि पूर्ण समुद्राच्या कडनं रस्ता आहे, पूर्ण समुद्राच्या कडनं. आणि ही पाण्याच्या लाटा. अयो किती भारी वाटतंय रे, किती भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला. वा. पाठीमागच्या आडगावमधून आलो या. तिकडे 2 अँड्रॉइड सुका टाकल्या, 1 पॅन्ट 2 शर्ट 1 रुमाल आहे. इथं बसलो या. ड्रोनच्या बॅटऱ्या पूर्णपणे एकदम निलंबित झाल्या होत्या, निलंबित. ठीक आहे ना. तर ह्यांचं निलंबितपणे मी आहे ती पूर्ण करतो, पूर्ण खाली बॅटऱ्या. आणि सीन तर 1 नंबर यायला लागला आहे. तर त्यामुळे म्हणलं की ड्रोनच्या बॅटऱ्या फुल चार्जिंग करून घ्यावं. तर चार्जिंग करून घेतो या. पॉवर बँक पण लावला आहे. मला करायची 1 2 ते 2.5 तास एडिटिंग. पाठीमागचा ब्लॉग एडिटिंग करतो आणि मग फूट निघतो. कारण की आता तुम्हाला बघायला काहीच नाही. पाठीमागचा व्हिडिओ थोडा लेट आला, समजलं ना. तर एडिटिंग करतो आता आणि मग पुढे चालू आहे. ओके. तशी एडिटिंग तर आपण केली बरं का 15-16 मिनटापर्यंत. आता विषय आहे की 2 तास थांबून 16 मिनटाची एडिटिंग झालेली आहे. तर चार्जिंग बी 1 बॅटरी नॉर्मल राहिली आहे. हॉटेल इथून लगभग 2.5 किलोमीटर आहे. इथं खायला काय भेटत नाही. तर विचार केला की आधी पोटोबा मग कामोबा. तर काय करूया, इथून सरळ जाऊया, 2.5 किलोमीटरवरती हॉटेलला जेवण करूया, मस्त नारळ झाड आहे ती, बसूया आणि एडिटिंग करू 1 2 3 तास. आणि मग नंतर ऊन खाली झालं पुढं निघूया. तशी पण माझी तब्येत जरा थोडी खराब आहे, 4 ते 5 दिवस झालं. त्यामुळे जरा थोडं व्हिडिओ लेट आहे बच्चा, पण ठीक आहे. मी हसवू शकत नाही, मला हसायला येणार, खरं सांगतो मी, मला हसायला येणार या. 10-12 दिवस झालं मला हसायला येणार या. माझी तब्येत खराब आहे ह्या उन्हामुळे. ठीक आहे ना. पावसाळा जसं सुरू होईल ना तसं मी ही असं हसीन ना. हां काय म्हणता बाकी? काय नाही बाबा. काय चाललं? खरंच भारी वाटतंय. मला आश्चर्य वाटलं राव. मला भेटते मी तिकडे पुढे गेलो गाडी रिव्ह्यूज करून. होय का? कालच बघितलं व्हिडिओ, वा. गाडी इथं दिवागरला असताना. होय. तर मी मला दादा कोकणात नेमकं आहे ते कुठं म्हणलं, मला नाही कळलं. पण नेमकं मी आता आलो म्हणलं, तू दिसला मला इथं बस. एका नजरेत ओळखलं, गाडी मागितली तुम्ही. गाडी परत मागितली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी मस्त हो. घ्या ना फोटो, घ्या ना. चक्कर की हां राईट. ह्याला होतो रेवदंडाच्या पुढल्या साईडला काशीद बीच. काशीद बीचला होतो. तुझा एक मित्र होता कुठला तरी फ्रेंड, राईट राईट तो राईट. म्हणला होता की कसा वाटला तुला बीच, कसं वाटलं की हां राईट 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 राईट. दादानं बघितलं एकदम आणि परफेक्ट. पण गेलतास ना वाटतं हां. काशीनाथला तू. Right, 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 फॅमिली वगैरे ओळखतो मी, सगळं सगळं धन्यवाद धन्यवाद. ॲक्च्युली आता मी निघायला लागलो होतो. तर दादा अचानकच मला एका मिनिटापूर्वी दादाने इकडे गाडी नेली सनाट. नंतर माघारी आलं, नंतर थांबवलं. भारी वाटलं दादा. एकदम छान वाटलं खूप. का बसून ब्लॉग बघता आपले? अरे पहिल्यापासून जसं तू स्टार्टिंग केलं तेव्हापासून ब्लॉग बघतो. अरे वा, ही खरी माया आहे भाऊ आपल्यावर. चला. सिकंदर हो सिकंदर जल्द ही बदलेगा मंजर. ला 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 हो. मला लागली तळतळून भूक. काहीतरी स्पेशल खायचं आहे भाऊ, काहीतरी स्पेशल. आईला इकडे काय दिसतंय? आईला इकडे काहीतरी दिसतंय रे मला. ती काय भांगडे काय गेडे? मला मासा बिसा पडलाय काय तिकडं मरून एवढा मोठा? अरे काहीतरी हाय भाऊ, काहीतरी हाय भाऊ. थांबा थांबा, काहीतरी हाय. ही हाय हाय काहीतरी हाय भाऊ, काहीतरी हाय भाऊ. भाऊ समुद्रातलं काहीतरी हाय बरं. काहीतरी मरून पडलं या. थांबा थांबा थांबा, दाखवतो तुम्हाला. ही बघा इथं हाय. शपथ भाई साहब, ओ भाई भाऊ काय आहे ही? वेल मासा? अरे भाऊ इथं डॉल्फिन मासा ही बघा. भाऊ डॉल्फिन मासा ही साईडनं फुटला. ही बघा. लांबनं बघितलं मी लांबनं बघितलं. मी रस्त्यावर निघालो, तिकडून असं निघालेलो आणि मी बघितलं. म्हणले काय दिसतंय, वेगळ्याच कलर दिसतंय काहीतरी. नंतर ना मग ह्या इथं आलं, मला समजलं हमखास म्हणलं काय नाही काहीतरी आहे म्हणलं. त्यानंतर कावळा पण बसला. हे जर कातडं पूर्ण फुगूनपणे गेलेलं या. हे जर कपाळावर फक्त कातड राहिलेलं आहे मेन गोष्ट. ह्याचं दात बघितलं का? दात किती कार आहे बघा. दात जास्त प्रेमळ स्वभावाचा प्राणी असतो या. ही मेला या. खूप जास्त वाईट वाटतंय, पण आपण ह्याला काहीच करू शकत नाही. शक्यता मला कसं वाटतंय ना, हे समुद्र आहे का ना, ह्या समुद्रामधनं
ही साईटला आला असावं, ह्याला काय मिळलं नसावं, पाण्याचा ऑक्सिजन नसेल मिळाला, काहीतरी झालं असेल. नाही तर दुसरी गोष्ट अशी पण असू शकते की ही पहिलाच जखमी असेल, त्यानंतर नाही तर किनाऱ्यावाला ह्याला जायचं अंगात अवस्था नसेल असं मेला असं नाही. पण देव ह्याच्या आत्म्याला शांती देऊ, असं नंतर कुठल्या जीवसंघर्ष घडायला, कारण की ही खूप प्रेमळ स्वभावाचं असतं. 10 ते 11 फूट लांब आहे पाहून, 10 ते 11 फूट लांब. ही बघितलं का किती मोठी आहे ती. वेल मच्छी तिकडं सोडून आपण आता पुढल्या राईडला निघायला लागलो या, कारण की ती गोष्ट मला लई जास्त दाखवू पण वाटत नाही भाऊ. जेवढं दाखवून झालं तेवढं दाखवलं, असं काय नाही बाबा हे बघा ती बघा ती बघा ही बघा ती नाही केलं आपण. जेवढं दाखवून झालं तेवढं दाखवलं, मी जास्त काय दाखवलं नाही, कारण की ती मलाच गोष्ट बरोबर वाटणार. नाही काय काहीतरी मिळलं आहे आपण ते दाखवतो. कुठल्या पण गोष्टीच्या पाठीमागे व्ह्यूज छापणं ती आपल्याला नाही बरोबर वाटत. चला असू द्या, आता आपण निघू पुढं आपल्या दिशेनं. तसं भारी वाटतं इकडं आता खूप जास्त, म्हणजे एकदम मोकळा पट्टा आहे ना पूर्णपणे, त्यामुळे भारी सायकल चालवायला. आणि मिलियन बोलताय तो इज्जत बढ़ जाता है. अच्छा बात है, चलो बेटा. पोरं भेटली का नाही मला, त्या पोरानं सांगितलं मला, म्हणली इथं एकच वेल मछली नाही, इथं 4 ते 5 वेल मछली अशा मरून पडल्या त्या. डॉल्फिन मासा असं 4 ते 5 मरून पडले ते. आणि त्यातमधली एक हिथंच आहे आसपास कुठंतरी बरं का, अजून एक. ती म्हणली मरून वाहत इकडं आल्या म्हणल्या, नदी किनारी येऊन पडल्या म्हणली मला. खतरनाक भाई, खतरनाक एकदम. कम टू द वेळासमध्ये पोचलो आहे, आणि वेळास हे गाव पार करून पुढं आलो आहे आता. हो लगे येतो की असं. अच्छा म्हणजे राईट मारलं, म्हणजे इथून पुढून राईट मारलं का? अच्छा हां चालेल ठीक आहे, चालेल ठीक आहे. चालू आहे आला तुम्ही आलाय. अहो नाही, आता थंड पाठी मागत घेतलंय. हो ना, धन्यवाद. बघत जावा बघत. दादा मला म्हणत होतं हे जी पुढं स्कॉर्पिओ निघाली का नाही, ते आतमध्ये आपले दादा होते. तर दादा मला काय म्हणलं की धरा म्हणले गाडीला, चला पुढंपर्यंत नेऊन सोडतो तुम्हाला. नाही नको म्हणलं, जातो की म्हणलं, असं काय लांब आहे तेव्हा. तर ही हो म्हणजे जी माणसं येते ना ती मदत करते, ती भारी वाटतं. म्हणजे मदत नाही नसू दे करू दे, आपण बोलून जरी गेलं ना तरी भारी वाटतं खूप जास्त. आता हा लागलाय पुढं मेन हायवे, हा बघा, डिशुंडुडा मेन हायवे लागला. लाक मराठ्याची तू आण रे. ओय मामा, अरे पुढं बघ. वाव, लागलो मेन हायवेला. आता तर काय ह्या डांबरेमुळं तर अजून लय चटकं बसतात. मानगाव इकडे कुठं? हां उलटं बिलटं निघालो काय मी. दुपारी जेवणासाठी खास कोकणामधली व्हेज थाळी आलेली आहे, दाखवतो. थाळीमध्ये काय काय आहे. वरण आहे आणि ही बघू शकता तुम्ही, आणि ही पण बघू शकताय. ॲक्च्युली भात खात नाही, भात बंद करून टाकला खायचा, तर त्यामुळं फिरावून भात बंद केला मी आधी भात चालू केला होता, नंतरनं बंद केला, नंतरनं चालू होईल, नंतरनं बंद होईल, माहीत नाही कसं होईल. ती बॉटल लागले तर 2च बॉटल. हर हर महादेव. इकडं जेवायला पनीर खूप जास्त कमी वापरते ती. इकडे जास्त करून काय चालतं, मच्छी, चिकन, मटन, जास्त करून मच्छी इकडे जास्त चालते. आणि व्हेजमध्ये म्हणलं तर तुम्हाला पनीर भेटणार नाही, व्हेज थाळी भेटून जाईल कुठं पण, व्हेज थाळी असं काहीतरी. काय उंडोळ्याचं बघताय रे बाबा. एका जागेला बसलो लगभग दुपारपासून, आणि एडिटिंग चालू आहे लगभग 42 मिनटापर्यंत. आज एक ब्लॉग एडिटिंग करून झाला. 42 मिनटं घाला म्हणते, अजून 1 तास लागेल एवढं समजा एडिटिंग संपवायला. तर आता जे मुक्कामात ह्या गावात मी पुढं कुठंतरी करून टाकेल. मला असं वाटतं आहे की आजचा ब्लॉग पण एडिटिंग करायचा, ही पण एडिटिंग चालू आहे माझी. आता ही बघा का एडिटिंगच चालू आहे. अजून टाईम झाला आहे 6, ठीक आहे. तर 6 वाजता कुठलं गाव मामाई? वेळास या गावामध्ये. आणि इथनं ते पुढलं हे श्रीवर्धन आहे ना पुढं. आता दिव्यागर. हां दिव्यागर किती आहे? दिव्यागर 7 किलोमीटर आहे. बघू, पण शक्यता कमी मी दिव्यागरपर्यंत जाईपर्यंत. तर एडिटिंग करतो, आणि बाकीचा जेवढा मामला आहे तेवढा नंतरनं बघूया. आधी एडिटिंग लय महत्त्वाची, कारण की अजून ब्लॉग नाही काय मी टाकलेला. तर ब्लॉग टाकणं खूप महत्त्वाचं आहे. एडिटिंग करतो आणि ब्लॉग अपलोड करतो वायफाय बघून कुठंतरी, कारण की ब्लॉग लगभग 50 ते 60 मिनिटं, म्हणजे 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्णपणे. ह्याला अपलोड करायला खूप उशीर लागणार नाही. चॅलेंज आहे लय मोठे माझ्या स्वतःच्यामध्ये ही ब्लॉग अपलोड करणं मला, कारण की लय मोठा ब्लॉग आहे जी पाठीमागचा आहे ती.
तर चला मी ह्याला एडिटिंग करून घेतो आता. गळे की कसम लेके बता रहा हूँ दोस्तों, अभी जो सीन हुआ है ना मेरे साथ भाई वो सुन के हैरान हो जाओगे. ठीक आहे, मला माहिती नाही भाऊ मी एवढा फेमस झालो आहे. म्हणजे ह्या आहेत बघा, एक ह्या इथं ना एक रेस्टॉरंट आहे. तर मी ना 1 मिनिटाच्या अंतरावर ह्या इथं ह्या दाखवतो. ह्या इथं मी आहे आणि इथं एक होमस्टे आहे. ठीक आहे, छोटंसं. तर मला रात्रीला आराम करण्यासाठी रूम पाहिजे होतं. भाऊ मी टेंट लावू शकतो, पण ह्या गरमीमध्ये टेंट लावत नाही. पावसाळा चालू झाल्यानंतर मी टेंट लावणार आहे. पण सीन आत्ता झाला आहे काय सांगतो. मला ऑनलाईन नंबर यायचा, तर मी ऑनलाईन नंबरवर फोन केला. मी म्हणलं मी सायकलवाला बोलतो आहे म्हणलं, आणि मी आजगाव पैसे आहे म्हणलं, मला राहण्यासाठी रूम पाहिजे. तर रात्रीच्याला अवेलेबल एक जणासाठी रूम आहे का. मला डायरेक्ट फोन करून म्हणले गणेश आहे का तू. हा म्हणलं MH45 रायडर बोलतो आहे. अरे ये ना भावा म्हणले, तू कशाला टेन्शन घेतो, तू ये आमच्या इथं, येतं राहायला नसतं. थोडा नॉर्मल व्हिडिओ एडिट करायचा आहे, तेवढा एडिट करू आणि कल्टी मारू इथनं. सीन एडिटिंग करायला काय मोबाईलची काय अवस्था झाली बघा, काय अवस्था आहे मोबाईलची. अवस्था बघा मोबाईलची काय झाली ती. पूर्ण लॅग मारतोय, पूर्ण लॅग. मला तर काही समजा नाही कसं होतं आहे ती. तर एवढी जास्त मुश्किल असते ड्रोन सीन एडिटिंग करायला. बघितलं ना, सोपं नसतं एडिटिंग करणं, खूप मुश्किल आणि खूप मेहनती काम आहे. तर एडिटिंग करतो फटाफटा. मला जायचं रूमकडं. 7:43 आणि अजून ह्याच हॉटेलमध्ये एडिटिंग चालू आहे बघा. म्हणजे एक व्लॉग तुम्हाला दिसते मेहनत फक्त माझी एक व्हिडिओची, पण त्या पाठीमागची लई मोठी स्टोरी असते. मला मोबाईलवर एडिटिंग करायला 7 तास लागतात. एक ब्लॉग 7 तास कसा काढत असेल, कसं झोपत असेल, कसं दिवस डेली करत असेल विचार करा तुम्हीच. रूम 2 मिनिटावर रूम आहे, पण अजून रूमवर गेलं नाही. 2च मिनिटावर, फक्त 2च मिनिटावर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं. पण ही झाल्याशिवाय जायचं नाही बघ. मी 2.5 ते 3 तास ह्या हॉटेलमध्ये बसलो आहे. मला देहभान विसरून गेलो मी व्हिडिओ एडिटिंग करायच्या टाईमला. देहभान पूर्ण काहीच समजा ना मला. एवढा अंधार पडला, मग नंतर समजलं की अरे एवढा अंधार पडला, चला गडे रूमवर. मग आता रूमवर निघालो. म्हणजे भाऊ ही पूर्ण स्वतःमध्ये दुनिया आहे. व्लॉगिंग म्हणजे पूर्ण दुनिया आहे स्वतःमध्ये, एक लय मोठी. सायकल लावली खाली, सायकल खाली लावली आणि हो का इथं मेन आडवा रोड आहे. इथं वरल्या साईडला म्हणजे खाल्ल्या साईडला इथं हे तर माझी रूम आहे. हां AC नसू द्या, पंखा आहे ना भाऊ, बाद झालं. हवा थोडी कुलिंग होऊ दे, ह्याला उडत राहून देतो. मी आंघोळ करतो. 5 मिनटं सायकल चालवली आणि बघा घाम. हे बघा इकडे बघा, इकडे बघा. मग विचार करा तुम्ही रात्रभर अवस्था काय असेल. त्यामुळे ही अशा रूम घ्यायला लागते मला. नाही तर तुम्ही बघितले आतापर्यंत रोज टेंट लावतो, पण जी गरमी आहे बाप रे, मारून टाकण्याची गरमी पूर्णपणे. 6 घंटे कड़ी मेहनत करने के बाद अपना व्लॉग एडिट हो गया है, वो भी बड़ी मुश्किल से. अभी जा रहे खाना खाने के लिए. मी काय लाईट्या बंद केल्या त्या सध्याला, कारण की लई जास्त गरमी होती असल्या लाईट यांना. जेवढ्या 2 महिने झाला आहे म्हणते मला रोज गणेश आमरस खायला आहे, पण मला काय जाण झालं नाही. पण शेवटी आज इच्छा पूर्ण झाली आमरस खायची. मी भात काढतो, कारण की मी भात खात नाही. तर आधी भात आपण साईडला काढू, त्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करूया. प्रत्येक ठिकाणं काय जास्तीत जास्त करून इकडं भातच खायला जातो. मग ज्यावेळेस नाही इलाज आहे मग त्यावेळेस खायला लागतो. वाव आमरस. वाव, शब्द सांगायला नाही. तर थोडं बघा, 1 वाटी आमरस. हां मिळेल नक्की. एका वर्षानंतर आमरस खातो, 1 वर्षानंतर ना. कमेंट करून सांगा मी म्युझिक तुम्हाला कसं वाटतंय जी म्युझिक टाकतोय मी. कारण काय झालं ना, म्युझिक भावांना मी वर्षाला पैसे देऊन म्युझिक विकत घेतलं एका वेबसाईटवरून, आणि खूप जास्त भारी वाटतं की म्युझिकमुळं अजून व्हिडिओला चांगली ग्रो व्हायला लागला व्हिडिओ. ती गोष्ट भारी वाटते. इथून पुढचा व्हिडिओ चांगले येणार, कारण की माझी तब्येत बरी व्हायला लागली आहे त्यामुळे. तर इथं निजायचं आहे आज आपल्याला मस्तमध्ये एडिटिंग करून. तर भावंनो कसा वाटला व्लॉग, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ करा लाईक, चॅनल करू नका सबस्क्राईब. भेटूया फुल व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.